नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्या व्हिडिओमध्ये असे होणार आहे की अद्वैत आता कलाच्या आईबाबांना त्या कर्जातून कसे मुक्त करतो आणि त्यांची कशी मदत करून तो एक चांगला जावई म्हणून स्वतःला कसा सिद्ध करून घेतो आणि त्यामुळे कला त्याच्यावर कशी इम्प्रेस होते आणि कला आणि अद्वैत यांचं नातं हे खरं नातं केव्हा ते स्वीकारतात, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा। मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिलेलं होतं की हे कर्ज कुणामुळे झालेलं होतं, कारण नैनाच्या लग्नासाठी खरे कुटुंबाने ते घर गहाण ठेवलं होतं, परंतु नैनाला मात्र त्याचं काही घेणं देणं नसतं। ती फक्त आपल्या तोऱ्यात असते। प्रेग्नन्सीचं सत्य कसे लपवायचे हे फक्त तिच्या डोक्यामध्ये असतं आणि कलाला सगळ्यांसमोर कसे हे खोटं ठरवायचं याचंच ती प्लॅन करत असते। राहुल मात्र आता खूप चुकीचा तिच्याशी वागत असतो, तरीसुद्धा तिला त्याचं काहीच घेणं देणं नसतं, म्हणून ती कलाला त्रास देण्याचा कायम प्रयत्न करत असते। परंतु कलाला मात्र आपल्या आईबाबांची कायम काळजी असते। आपल्या आईबाबांची काळजी घेऊन त्यांच्या घराला हातभार लावून सुद्धा आपली कला ही आपल्या सासरी अगदी सर्वांची काळजी घेत असते। सर्वांसाठी काय हवं काय नको हे बघत असते आणि आता कलाचे दुकानसुद्धा जळालेले असते, त्यामुळे आता कलावर बिकट परिस्थिती तिची झालेली असते। आणि जेव्हा संगीता ही खऱ्यांच्या घरी राहायला आलेली असते तेव्हा ती कला आणि अद्वैत या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता मात्र अद्वैत हा कलाचे सर्व काही ऐकायला त्याने सुरुवात केलेली असते आणि संगीताचे ऐकून कलाने आपल्या अद्वैतला नवरा म्हणून स्वीकारलेलं असतं, असं आपल्या संगीताला तिने वचन दिलेलं असतं। तेव्हामुळे आता कला ही अद्वैत बरोबर अति चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असते। अद्वैतला काय हवं काय नको ही प्रत्येक गोष्ट ती अगदी बारकाईने पाहत असते आणि अद्वैतला सुद्धा कला जे काही सांगते ते अगदी पटत असते। ऑफिसमध्ये सुद्धा आता अद्वैत कलाचीच ऐकायला त्याने सुरुवात केलेली असते, कारण जे काही योग्य आहे तर ते कला अगदी सहजपणे अद्वैत समोर मांडत असते आणि अद्वैत सुद्धा त्याच्यात तिची साथ देत असतो। तेव्हा आता कला आणि अद्वैत घरी आल्यानंतर संगीता आणि दिनकर या दोघांचं बोलणं तो ऐकतो आणि त्या दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर त्याला ते दोघे खूप टेन्शनमध्ये दिसतात, म्हणून आता आपलं कर्तव्य आहे, आपली ती जबाबदारी आहे की त्यांना नक्की कोणतं टेन्शन आहे आणि नक्की इतके डिप्रेशनमध्ये ते का राहतात। तेव्हा आता कलाचे दुकान सुद्धा जळालेले आहे, यामुळे अद्वैतच्या जीवाला तर खूप मोठा धोका निर्माण झालेला होता, परंतु आता मात्र कलाला सुद्धा तिची साथ द्यायची आणि तिचं जे काही दुकान आहे तर ते परत कलाला मिळून द्यायचं, म्हणजे नवीन दुकान उघडून ते कलाला उघडून द्यायचं आणि तिला एक ते सरप्राईज द्यायचं असं अद्वैतने ठरवलेलं असतं। पण त्या अगोदर मात्र तिचे आई बाबा कोणत्या संकटात आहे हे आता शोधून काढायला हवं, म्हणून आता अद्वैतला समजतं की नक्की जे काही कलाच्या आईबाबावर कर्ज आहे नैनाच्या लग्नाचं, ते कर्जाच्या ओझ्याखाली ते आता आपलं घर जे ते बँकेवाले आहे तर ते जबरदस्तीने त्यांच्याकडून त्यावर सह्या घेतात आणि त्यांचं घर बळकवण्याचा प्रयत्न करतात, म्हणून दिनकर घाईने संगीताला घरी घेऊन जातो, परंतु त्यांच्या मागे अद्वैत सुद्धा हा घाईने आलेला असतो। कलाला हे सांगत सुद्धा नाही, कारण ऑफिसमधून आल्या आल्या अद्वैत तर कुठे निघाला म्हणून कला त्याला जाब विचारत असते, परंतु अद्वैत काही सांगायला तयार नसतो। शेवटी कला ठरवते की नक्की आता दरवाजा जर लावून घेतला तर अद्वैत कुठेही जाणार नाही, म्हणून ती दरवाजाकडे एकटक बघत असते। तेव्हा मात्र अद्वैत हे लक्षात येते की नक्की कला आता दरवाजा लावून घेईन आणि मला घराच्या बाहेर जाऊन देणार नाही आणि आता मात्र हिला ह्या वेळेलाही सांगायला नको, म्हणून अद्वैत तिला एक नाटक करून दूध असे करतो। तोपर्यंत कला किचनमध्ये जाते आणि अद्वैत लगेच तेथून धूम ठोकतो आणि गाडीमध्ये येऊन बसतो। कला त्याच्या मागे येते तर लगेच अद्वैत तिला गाडीमध्ये बसून खरे टुकटुक असे करत असतो। कलाला खूप हसायला येतं, तिला अद्वैतवर खरंच ती प्रेम करायला सुरुवात करते, परंतु आता मात्र जेव्हा अद्वैत हा आपल्या आईबाबांची मदत करायला अगदी धावून गेलेला आहे हे कळल्यानंतर सुद्धा आता कलाला खूप आनंद होणार असते आणि ती अद्वैतच्या चक्क प्रेमात पडणार असते। तेव्हा मात्र अद्वैत निघून जातो आणि जे काही ते मॅनेजर असतात तर बँकेत येतो। बँकेत आल्यानंतर त्यांना विचारतो की नक्की काय
असे झाले आणि ते मॅनेजर कुठे गेले आहे, ते माझा फोनसुद्धा उचलत नाही. तेव्हा तेथील कर्मचारी म्हणजे मॅनेजर सांगतात की मॅनेजर आहे ना, आणि काही हे बँकेचे साहेब आहे तर ते दिनकर खरे यांच्या घरी कर्जाची वसुली करण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांचं घर आता विकत घेतात, कारण ते कर्ज फेडायला तयार नाही. कर्जाचे खूप काही हप्ते होते, ते सुद्धा त्यांनी फेडू शकले नाही. कारण आता कलाही 2-3 महिन्यापासून आपलं दुकान जळालं त्याच याच्यामध्ये असते. तिचं मात्र ह्या कर्जांच्या हप्त्याकडे लक्ष नसते आणि ती घरकामामध्ये व्यस्त असते. अद्वैतची काळजी घेता घेता तिला या गोष्टीची मात्र काही जाणीव होत नाही. तेव्हा दिनकरला तर खूप टेन्शन येते, म्हणून दिनकर आणि संगीता हे घरी येतात आणि जेव्हा अद्वैत ते धावतच येतो, परंतु अद्वैतने मात्र आता तेथे खूप मोठी अशी त्यांना मदत केलेली असते आणि ती मदत म्हणजे अशी केलेली असते तर अद्वैतने त्या मॅनेजरला सांगितलेलं असतं की काही झालं तर तुम्ही हे घर नाही घेऊ शकत. परंतु आता मात्र अद्वैत घाईने तेथे येतो आणि ही घराची जी काही ती निलाव चालू असतो तर तो थांबवतो. तेव्हा मात्र आता जे बँकेचे साहेब असतात तर ते अद्वैतला म्हणतात की अद्वैतराव, अहो तुम्ही यांचं कर्ज जर भरलं तरच मग आता हे कर्ज यांचं घर गहाण नाही ठेवू शकत. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आता मी हे सर्व पैसे भरायला तयार आहेत. परंतु संगीता आणि दिनकर नकार देतात. जावई बापू, एकतर तुमच्या आमच्यावर खूप उपकार आहेत, त्यामुळे आणखीन उपकाराच्या ओझ्याखाली आम्हाला दबवू नका. एकतर खूप झाले आतापर्यंत, खूप काही मदत तुम्ही आम्हाला केली आमच्या दुकानासाठी. तेव्हा मात्र अद्वैत त्यांना समजावतो. अद्वैत म्हणतो की हे बघा सासूबाई, अहो आणि तुमची मदत करणं हे माझं कर्तव्य आहे, कारण कलाने सुद्धा आत्तापर्यंत आमच्या घरासाठी खूप काही केलं. ती कशी आमच्या घरातील प्रत्येकासाठी लढते, झगडते, सर्व काही ती करत असते. त्यामुळे मात्र आता प्लीज तुम्ही माघार घेऊ नका आणि यात उपकार कसले, तुम्ही एक काम करा. तेव्हा अद्वैतच्या डोक्यामध्ये एक प्लॅन असतो आणि तो खऱ्यांची जागा विकत घेतो. तो म्हणतो की मला इथे शॉप बनवायचा आणि जे काही तुमच्या दुकानची जागा आहे तर तेथे मी शॉप बनवणार आहे. तेव्हा मात्र आता दिनकर आणि संगीता मात्र तयार होतात आणि त्यामुळे अद्वैत ती जागा विकत घेतो आणि त्याचे पैसे संगीता आणि दिनकर यांना देतो. ते कर्ज फेडतात. शेवटी दिनकर आणि संगीता या दोघांचं घर तर वाचतंच, परंतु याबद्दल मात्र कलाला काही माहिती नसतं की अद्वैत कुठे गेला, याबद्दल सुद्धा तो काही सांगून जात नाही. तेव्हा आता मात्र अद्वैतने ती दुकानाची जागा आहे ती विकत घेतलेली असते, कारण त्यामागे एक खूप मोठं कारण असतं. अद्वैतच्या मनात असं असतं की कलाला त्या दुकानच्या जागी एक खूप मोठं शॉप बनवून द्यायचं आणि ते अद्वैत कलाच्या बाबासाठी हे सर्व काही करत असतो आणि कलाला सुद्धा एक खास असं सरप्राईज मिळेल म्हणून त्याच्या मागे तो प्लॅन असतो. जर आपण असे केले तरच कलाचे आईवडील हे मान्य करू शकतात आणि ते आपल्याकडून हे उसने पैसे घेऊ शकतात, म्हणून त्याने ती दुकानाची जागा विकत घेतलेली असते. आणि जेव्हा तो ती जागा विकत घेतो, ही मात्र आता संगीता आणि दिनकर यांना खूप आनंद होतो. त्यामुळे अद्वैत आता ठरवतो की तेथे एक असा चांदेकरांचा ज्वेलरी शॉप म्हणजे बनवायचा आणि मस्त असं ते कलाला सरप्राईज द्यायचं आणि जी दुकान आहे तर ते कलाच्या बाबांना चालवायला द्यायचं, म्हणजे त्यातून त्यांचा घर खर्च जो काही खर्च आहे तर ते भागू शकतात. आणि हे कलाला त्याला खास असं सरप्राईज द्यायचं असतं, कारण आता कलाचं दुकान जळाल्यामुळे तिला एकतर खूप मोठा धक्का बसलेला असतो, म्हणून तो आता हे सर्व करण्याचे ठरवतो आणि त्यामुळे दिनकर आणि संगीता यांना सुद्धा खूप मोठा फायदा होणार असतो. तेव्हा आता जेव्हा हे राहुल आणि रोहिणी या दोघांना माहिती होते, तेव्हा मात्र कला ही घरी असते. अद्वैत का आला नाही, कुठे गेला असून म्हणून ती वारंवार अद्वैतला फोन करण्याचा प्रयत्न करते, परंतु अद्वैत काही कॉल उचलत नसतो. तेव्हा राहुलला असे वाटतं की कलाच्या मनात आपण त्याच्याविषयी विष कालवायचं. रोहिणीने सुद्धा हे ठरवलेलं असतं की कला आणि अद्वैतला जर वेगळं करायचं असेल तर त्यामध्ये काहीतरी पॉईंट आपल्याला शोधून काढावे लागेल, म्हणून मुद्दाम कला ही किचनमध्ये काम करत असते. राहुल आणि रोहिणी घरी येतात तर मुद्दाम ते वर आपल्या रूममध्ये जात असताना राहुल रोहिणीला सांगत असतो की अद्वैतने चांदेकरांच्या एका नवीन शॉपसाठी एक जागा खरेदी केली, ती म्हणजे कला खरे यांच्या दुकानाची, दिनकर खरे यांची. तर ते ऐकून
मात्र कलाला खूप मोठा धक्का बसतो। अगोदर तिला आनंद सुद्धा होतो, कारण तिने हे ऐकलेलं नसतं की ती जागा कुणाची आहे। तेव्हा मात्र आता जेव्हा कलाला समजते की ती खऱ्यांची जागा आहे, म्हणून तिला अद्वैतचा खूप राग येतो। तेव्हा मात्र जे काही ती जागा घेतलेली असतात त्याचे पेपर्स असतात, तर कला ही अद्वैतकडे रूममध्ये येते आणि रागरागाने म्हणत असते की काय रे, आमची जी परिस्थिती आहे त्याचा तू फायदा उठवतो का। अद्वैत मात्र मस्त कॉफी पित असतो, कारण कलाला एक खास असं सरप्राईज त्याला द्यायचं असतं, म्हणून त्याने ती जागा विकत घेतलेली असते आणि खरेनला खूप मोठी मोलाची मदत केलेली असते। कला मात्र त्याचा जाब अद्वैतला विचारत असते, तुझ्या परिस्थितीचा फायदा घेऊन तुझा बिझनेस मोठा करण्यासाठी तू हे सर्व मुद्दाम करतो, असा ती अद्वैतवर आरोप करत असते। संगीता आणि दिनकर तेथे येतात आणि कलाला म्हणतात की थांब कला, अगं तू काही जावई बापूवर आरोप करू शकत नाही। तेव्हा मात्र आता संगीता असे म्हटल्यानंतर कला ही त्या दोघांकडे पाहत असते। तेव्हा दिनकर सांगतो, कला अगं आमच्या डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी त्यांनी हे सर्व केले, कारण ते आम्हाला पैसे द्यायला तयार होते, परंतु मी त्यांचे पैसे उसने घ्यायला तयार नव्हतो, कारण त्यांचे पैसे कसे फेडायचे हे माझ्या डोक्यावर खूप मोठं ओझं राहील आणि त्या ओझ्याखाली मला दबून राहायचे नव्हते, म्हणून एक स्वाभिमान जपत मी त्यांना आपल्या दुकानाची जागा विकली। तेव्हा मात्र त्यांनी जे काही केले कला ते योग्य केले, परंतु आता कला मात्र खूप खुश होते आणि कला अद्वैतला म्हणते की सॉरी। अद्वैत म्हणतो की काय म्हटली, परत म्हण। तेव्हा कला म्हणते की सॉरी। तेव्हा कला ही अगदी गालातल्या गालात हसते आणि खूप खुश होते, परंतु अद्वैतला आता त्या दुकानाच्या जागी एक खूप मोठा ज्वेलरीचा शॉप बनवायचा असतो आणि ते शॉप हा कलांच्या बाबांना द्यायचा असतो। तेव्हा अद्वैत त्याचे लगेच सर्व काही तयारी करतो। त्या दुकानच्या जागी तो एक खूप मोठं असं ज्वेलरी शॉपचं दुकान उघडतो। ते अद्वैत आणि दिनकर आणि कला यांना सरप्राईज द्यायचं असतं, म्हणून तो कलाला काही एक सांगत नाही, अगदी चोरून चोरून हे सर्व करत असतो। कला मात्र विचार करत असते की अद्वैत नेमकं जातोय कुठे, काय करतो, म्हणून त्या दुकानचे जेव्हा उद्घाटन असते तर ते दिनकरच्या म्हणजे हाताने त्याला करायचे असते, परंतु आता जेव्हा तो दिनकर आणि संगीताला घेऊन तेथे येतो आणि त्यांच्या हाताने उद्घाटन करतो, तेव्हा दिनकर आणि संगीता खूपच खुश होतात आणि कला तर त्यावर आणखीनच इम्प्रेस होते। तेव्हा तो कलाला म्हणतो की हे बघ, मला तुझं दुकान जेव्हा जळलं तेव्हा तुझी ती परिस्थिती आणि तुझी ती अवस्था काही बघवत नव्हती, म्हणून तुला मदत करण्यासाठी मी हे दुकान उघडलं आणि आता तो कारभार तू बघू शकते, तुझे बाबा बघू शकतात। आणि तो दुकानच्या त्या खुर्चीवर दिनकरला बसवतो। दिनकरच्या अगदी डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात। तेव्हा ते कलाला समजावून सांगतात की कला, जावई बापूंसारखा देव माणूस कुठेही म्हणजे शोधून आपल्याला सापडणार नाही, अगदी लाखात एक माझे जावई बापू आहेत। तेव्हा कला मात्र खूप खुश होते आणि ती लगेच चक्क सर्वांसमोर अद्वैतला मिठी मारते। कलाला इतका आनंद झालेला असतो आणि अद्वैतने खास असं तिला सरप्राईज दिलेलं असतं आणि त्या दुकानचं नाव सुद्धा त्याने कला खरे, दिनकर खरे यांच्या नावावरून अगदी ते शॉपचं नाव ठेवलेलं असतं। तेव्हा आता कला ही हळूहळू अद्वैतचा तर तिने नवरा म्हणून स्वीकार केलेला असतो, परंतु अद्वैत सुद्धा जेव्हा कला ही त्याला चटकन अशी मिठी मारते, अद्वैत सुद्धा तिच्या प्रेमात पडतो। आता मात्र सरोजला ही माहिती होते की अद्वैतने कला खरे यांची जागा घेतली आणि त्या जागी नवीन ज्वेलरीचा शॉप आपला चांदेकरांचा उद्घाटन सोहळा त्याने केला। तेव्हा मात्र सरोजला खूप राग येतो, परंतु आता मात्र एका खूप मोठ्या धक्क्यातून कला ही सरोजला वाचवणार असते आणि या संकटातून वाचवल्यानंतर तिला कलाची किंमत कळणार असते। तेव्हा सरोज ही सुद्धा कलाचा सून म्हणून स्वीकार करणार असते, परंतु रोहिणीला मात्र ही माहिती नसते। परंतु आता कला ही तिच्या पायगुणामुळे आणि तिच्या असलेल्या स्वाभिमानाने आणि तिच्या त्या अगदी नम्रतेच्या गुणांनी ती सर्वांचं मन तर जिंकून घेणार असतेच, परंतु आता अद्वैतच्या प्रेमात ती हळूहळू पडणारच असते। अद्वैत आणि कला या दोघांचं नातं हे असंच बहरणार असतं। आबा मात्र खूप खुश होत असतात, कला आणि अद्वैत एकत्र येत असतात आणि आता थोड्याच दिवसात सोम आणि काजलच्या सुद्धा प्रेमाचा धमाका उडणार असतो आणि आता नयनाच्या प्रेग्नन्सीचे सत्य आहे ते लवकरच सर्वांसमोर येणार असते।
कारण काजलला सुद्धा आता अद्वैत आपल्यासाठी काय काय करतात, अद्वैत जिजू खरंच खूप काही करतात म्हणून ती अद्वैतवर खूप खुश असते आणि आपल्या कलाताईला सुद्धा ती अनेक वेळास समजून सांगत असते की अगं खरंच आपले अद्वैत दाजी खरंच किती चांगले आहेत, आत्तापर्यंत आपल्यासाठी त्याने खूप काही केले. संगीता आणि दिनकर सुद्धा कलाला ते समजून सांगत असतात. तसतशी कला ही अद्वैतवर खूपच इम्प्रेस होत असते आणि अद्वैत कला यांचे हे बहरते नाते बघून नयनाला मात्र खूपच जळफाट होत असतो. कारण अद्वैतने आपल्या आईबाबांसाठी आणि नयनासाठी म्हणजे स्पेशल असं चांदेकरांचं ज्वेलर्स शॉप उघडलं म्हणून नयनाला तर खूपच असं जळफाट होत असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.